सातारा चामगाव कराडमधील शेतकऱ्यांना हंबरडा फोडलाय। शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन पीक वाया गेले। बापूराव पोळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकरी या व्हिडिओत मुख्यमंत्र्यांना मदतीची विनवणी करतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटीची मदत करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीत 1 कोटींची मदत करण्यात आली आहे। पूरग्रस्त नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून महावस्त्र वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी साचले। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। घरातील जीवनावश्यक वस्तूही भिजल्यात। पंढरपुरात चंद्रभागा नदीत दुथडी भरून वाहू लागली। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदीत 92,104 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। बीड तालुक्यातील चौसाळा येथून वाहणाऱ्या नदीला पूर आलाय। पुलाला लागून पाणी वाहतंय। यामुळे 5 गावांचा संपर्क तुटलाय। धोकादायक पुलावरून कोणी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। येवल्यातील अंदरसूल गावातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीला आलेल्या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय। रात्रीच्या सुमारास अचानक पाणी शिरल्यानं नागरिकांना जीव वाचवत घराबाहेर पडावं लागलं। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांनी छतावर बसून रात्र काढली। घरातील धान्य किराणा वाहून गेल्यानं उपासमारीची वेळ आली। चाळीसगाव तालुक्यातील माणिकपुंज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। मनेर धरणावरील हा प्रकल्प आहे। प्रकल्पातून 30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चाळीसगाव तालुक्यात डोंगरी आणि तितूर नदीला पूर आलाय। शहरातील बाजारपेठ दर्गा परिसरात काही घरात पाणी शिरलंय। दुकानांचं आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। तळप येथील नंदकिशोर गोदमले या शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाला कोंब फुटलेत। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। मनमाडमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। पांझण रामगुळणा नदीला या मोसमातील सर्वात मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय। 9,828 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। दुसरीकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे। 69,000 क्युसेक वेगानं जायकवाडीत विसर्ग करण्यात येतोय। गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। गिरणा धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 22,284 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। गिरणा, हरणबारी, आराम नद्यांना मोठा पूर आलाय। भूम तालुक्यातून पूल वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटलाय। त्यामुळे शेतकऱ्यावर दूध नदीत ओतून देण्याची वेळ आली। पाटसावंगी येथील विशाल परकाळे यांनी 120 लिटर दूध दुधना नदीत ओतून दिलं। बीडमधील बिंदुसरा, करपरा, नारणा नदी संगमावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसानं परिसरातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, तूर, कापूस ही पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण ओसंडून वाहतंय। कालपासून दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कादवा नदीला पूर आलाय। शिरूरमध्ये घोड नदीला पूर आलाय। घोड नदीवरील बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलाय। त्यामुळे शिरूर आंबेगाव तालुक्याची वाहतूक ठप्प झाली। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात पावसाचं पाणी साचलं। सकल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। पाण्याचा निचरा होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात जाता शेतकऱ्याला रडू कोसळलं। पावसामुळे शेतकऱ्याचं पीक सडलं। ते पाहून शेतकरी धाय मोकलून रडायला लागला। शेतकऱ्यानं चिखलामध्ये लोळून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धुळे इथल्या पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पश्चिम पट्ट्यातील पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याची आवक वाढते, त्यामुळे अक्कलपाडा धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सुरू आहे।
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीपात्र दुथडी भरून वाहते। पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर आणि भडगाव या तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। पिकं वाया गेली आहेत। जिल्ह्यात 5 नागरिकांचा मृत्यू झालाय। पैठण दावरवाडी भागातील नागरी वसाहतीत पाणी साचल्यानं परिसराला तलावाचं स्वरूप आलं। काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तू भिजल्या। घरात शिरलेलं पाणी काढण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। सीना नदीकाठच्या गावांची पूरपरिस्थिती कायम आहे। म्हाडा तालुक्यातील 15 गावातील 1609 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले। सीना नदीच्या पुरामुळे 5121 नागरिक प्रभावित झाले। कांदा लागवडीसाठी 20,000 रुपयांची गाय 10,000 रुपयांना विकली आणि शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली। कांदा पीक उद्ध्वस्त झाले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 125 कोटी रुपयांचं नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले। गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आलाय। रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। तोटोंद्या मारुतीच्या डोक्याला पाणी लागलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीनं दोघांचा बळी घेतला। नगर मनमाड महामार्गावर दुचाकीनं जात असताना पुराच्या पाण्यात 4 जण वाहून गेले। दोघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भीमा नदीला पूर आलाय। चाकसमान धरणातून भीमा नदी पात्रात 24,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। दारणा आणि मुकणे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। दारणा धरणातून 12,000 क्युसेक तर मुकणे धरणातून 1,520 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील भोत्रा गावाचा 3 दिवसांपासून संपर्क तुटलाय। सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे भोत्रा गावाला जोडणारे दोन्ही प्रमुख मार्ग बंद आहेत। जनजीवन विस्कळीत झाले। लोणावळ्यात 24 तासांमध्ये 88 मिलीमीटर पाऊस झाला। यंदाच्या हंगामात आतापर्यंत 5,977 मिलीमीटर पर्जन्यवृष्टी झाली। बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचं 40 लाख रुपयांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे 8 एकरवरील मोसंबी फळबाग उद्ध्वस्त झाली। मुलाच्या मेडिकल कॉलेजची 27 लाख रुपये फी कशी भरायची असा प्रश्न शेतकऱ्यापुढे। वैजापूर तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू सुरू आहे। एनडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात कंटेनर वाहून गेला। रामतीर्थ गोदावरी समितीचा आरतीसाठी लागणारी सामुग्री ठेवण्यासाठीचा हा कंटेनर होता, त्यामुळे आरतीला लागणारी सर्व सामुग्री पुराच्या पाण्यात वाहून गेली। पालघरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले। खर्शेत गोवारीपाडा इथली घटना आहे। जखमींवर मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। वीज पडल्यानं घरातील भिंतींना तडे गेले, साहित्याचं नुकसान झाले। बोरिवलीत जोरदार वारा आणि पावसामुळे नवरात्रीसाठी उभारलेला गेट कोसळला। गोराई जेट्टी इथं नीलम प्राईड हॉटेलजवळील ही घटना आहे, त्यामुळे एका पुतळ्याचं नुकसान झाले। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। नाशिकच्या देवळाली ते लहवीत दरम्यान मालगाडीत बिघाड झाला। मालगाडीचे ब्रेक नादुरुस्त झाल्यानं 1.5 तास रेल्वे गाड्या खोळंबल्या। वंदे भारत, तपोवन एक्सप्रेस या गाड्या देवळाली कॅम्पजवळ थांबवण्यात आल्या। पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे 2 डबे निखळल्याची घटना घडली। मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे डबे निघाले। इसो गेम्स 2025 स्पर्धेत जयेश ट्रेनिंग क्लासेसनं विजयाचा झेंडा रोवला। नीता अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा इथे स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत देशभरातील 30 ते 35 शाळांमधून 600हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला। दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी ठाकरे गटाची बैठक झाली। मुंबईतल्या विभाग प्रमुखांची खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात बैठक झाली। शिवसेना भवनमध्ये ही बैठक पार पडली। राज्यातला शेतकरी संकटात सापडलाय। हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं तो त्रस्त झालाय, त्यामुळे त्याचं चिडणं रागावणं योग्य आहे। मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून राज्य सरकारची मदत लवकरात लवकर पोहोचवली जाईल। दिवाळीपूर्वी केंद्राची मदतही शेतकऱ्यांना मिळेल असं ठोस आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय।
मंत्री नितेश राणे यांनी सहकार मेळाव्याच्या माध्यमातून कॅबिनेटमधील खंत व्यक्त केली आहे। कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातून येतात। मला दुःख वाटतं, सगळे सहकारबाबतचे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातून काय येतात, कोकणातून काय येत नाही अशी खंत नितेश राणेंनी व्यक्त केली। ढेकू नदीच्या पुरात अडकलेल्या वृद्ध शेतकऱ्याला अंबादास दानवे आणि एनडीआरएफच्या जवानांनी वाचवलं। 80 वर्षीय वृद्ध शेतकरी गणपत निघोटे हे पुरात अडकले होते। त्यांना वाचवण्यात अनेक अडथळे येत होते। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचले आणि एनडीआरएफच्या पथकाच्या सहाय्याने या वृद्ध व्यक्तीला वाचवण्यात आलं। येवला पूरग्रस्त भागाची मंत्री भुजबळांनी पाहणी केली। अतिवृष्टीमुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधला। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी आडगाव इथं शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी मोसंबी रस्त्यावर फेकून आंदोलन केलं। हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावं तर खरीपासाठी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावं, यासाठी निपाणी आडगाव या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। पंढरपुरात उंदरगावच्या ग्रामस्थांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात रोष व्यक्त केलाय। पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यासाठी आलेल्या सदाभाऊंना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला। गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। देवरी तालुक्यात महिलेला झुडपात नेत वाघानं शिकार केली, त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला। ताडोबा सफारीत कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही, असं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं। यंदा सफारी शुल्कात वाढ करण्यात आल्यानं सफारीवर परिणाम होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू होती। छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थी भोजन कक्षाचा डोम कोसळला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात ही घटना घडली। झाडाची फांदी डोमवर पडली आणि डोम कोसळला। वर्ध्यात पोलिसांवर तलवारीनं जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी 22 जण अटकेत आहे। मुख्य आरोपी राजकुमार बावरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। साताऱ्यात पुसेगावमध्ये मद्यधुंद चालकानं दोघांना चिरडलं। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। पुसेगाव फलटण रस्त्यावर ही घटना घडली। पालघरमध्ये आईनं 7 वर्षाच्या मुलाला मारहाण केली। यात मुलाचा मृत्यू झालाय। चिकन मागणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनं लाटणं मारलं। या चिमुकला गंभीर जखमी झालाय, त्याचा जागीच मृत्यू झाला। बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्या प्रकरणी यश ढाका याचा हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आरोपीने यश ढाका याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली। आरोपी सध्या अटकेत आहे। धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ ट्रॅकवरील तरुणाच्या डोक्याला लागला। घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय। भाईंदर नावगाव रेल्वे स्थानकादरम्यान भाईंदर रेल्वे खाडी ब्रिजवर ही घटना घडली। मालाड इथं गोळीबारीची घटना घडली आहे। पठाणवाडीत एकावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती आहे। अब्बू तल्ला ही व्यक्ती यात गंभीर जखमी झाली आहे।